मडवी याचकडे देखील कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं ते हर्षद मडवीसाठी. आणि ते कॅश प्राइज या ठिकाणी देत असताना आपण देवांशी यांच्या शोभा असते. काल चिल्ड्रन्स डे देखील होता, बाल दिन, आणि नक्कीच आज देवांशी देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. आणि एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल की देवांशी वरती कॅमेरा मारायचा. गिरीश भाई, देवांशी वरती कॅमेरा देखील या ठिकाणी फिरवला जातोय. खूप क्यूट या ठिकाणी तिची लुक आपल्याला पाहायला मिळते. चला नक्की नेक्स्ट मॅच सुरुवात होईल. ऐकूया हितेश वायले यांचा आवाज. बरोबर बोला. चला गब्बर इलेने क्षेत्ररक्षण लावलेले आहे. भूमिलेनचे दोन बॅट्समॅन आले, शरद वायले आणि गिरीश म्हात्रे. गिरीश म्हात्रे स्ट्राइक, नो स्ट्राइकला शरद वायले. गब्बर इलेन तर्फे बॉलिंग घेऊन आलेले चंदन मडवी. चंदन मडवी जुना गोलंदाज आहे. काय बोलले रे चंदन मडवी ठीक आहे. नकुल फुलोरे यांनी स्टेजवरती यायचे. 1 ओव्हर मध्ये 3 विकेट घेतले चंदन मडवी यांनी. ते यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे भाई मडवी यांच्याकडून. चला गेम ऑन होत आहे. पहिला चेंडू बघूया. गिरीश मडवी या गिरीश म्हात्रे. गिरीश म्हात्रे आणि असं टोलले पहिल्याच बॉलवरती स्वागत केलेले चंदन मडवी यांच्या षटकाराने. केतन चालुंकेने कॅच घेतली भाई मडवी कडून, यांच्याकडून 500 रुपये. दमदार अशी एंट्री केलेली षटकाराने भूमिलेनची. गिरीश म्हात्रे 2 मॅच मध्ये फॉर्म मध्ये होते. आता तिसऱ्या मॅच मध्ये भी आपला वर्चस्व दाखवतात. बॅटर गिरीश म्हात्रे, बॉलर आपला दुसऱ्या बॉल साठी सज्ज. दुसरा चेंडू बी असं उडवलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण बारक्या वर्प दीपेश चांगला असं थ्रो फेकलेला आहे. 2 धावा. दोन चेंडू 7 धावा. 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. राइट आर्म ओवर द विकेट मारा ಕೊಡದೆ चंदन मडवी. फलंदाज बाद झालेले गिरीश म्हात्रे. तीन चेंडू 8 धावा आणि 1 विकेट. भूमिलेनला पहिलाच आदरा लागलेले गिरीश म्हात्रे याचं. नेक्स्ट प्लेयर आले विशाल वायले. विशाल वायले कडून भी खूप अपेक्षा आहेत. 2-3 मॅच मध्ये काही आला नाही, आता आलेला आहे तो. चंदन मडवी काहीतरी क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करतोय.
शरद वायले काहीतरी कान मंत्र देतात त्यांना विशाल वायलेला. चला राईट मोड विकेट मारा करतोय चंदन मडवी. वा अंपलकडे अपील करतात हत्ती. किशोर किशोर दुसरा कोणला बोलवायचा होता. व्हॉट अ कॅच. एक ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या. 1000 रुपये आहेत भाई मडवी कडून. 5 बॉल आणि 8 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट. 3 विकेट घेतल्या. 500 रुपये. 1000 सॉरी बघूया चंदन मडवी संधीचा फायदा उचलतात का. आता आलेले स्ट्राईक वरती अल्पेश वायले. त्या जोश मध्ये चेंडू टाकलेला होता चंदन मडवी यांनी आणि अल्पेश वायले यांनी खोदून असं मारलेलं आहे. 1 धाव. शतक समाप्त झालेलं आहे. 9 धावा खर्च केल्यात चंदन मडवी यांनी. 2 विकेट. शरद वायले यांनी बी 2 षटकार मारले. तर गिरीश भाई कडून 1000 रुपये. एक ओव्हर मध्ये 2 षटकार मारले शरद वायलेनी. तर भाई कडून 1000 रुपये आहेत. दोन्ही टीम साठी इकडे संधी भेटते. टिकोरीने भी कॅच पकडली. केतन सालंकेने भी कॅच पकडली. इथे 1000 रुपये आहेत. काही नाही भाई माईक झेल ना आता डरताय. अल्पेश वायलेसाठी बी संधी आलेली आहे. हरण्या सोन्या ग्रुप वसार कडून 3 षटकार मारल्यात. 500 रुपये. पहिला चेंडू असं टोलवले अल्पेश वायले आणि 2 धावांसाठी वाटतं धारस करतात. 2 धावा सुकृत झालेल्या आहेत. 11 धावा झाल्या. सॉरी ही स्ट्राईक एज लागलेली आहे. कॅच अल्पेश वायले बाद झालेले आहेत. संधीचं सोनं काही केलं नाही त्यांनी. नंदू वायले आलेले आता. नंदू वायले कडून बी खूप अपेक्षा आहेत भूमी इलेव्हन संघाकडून. नंदू वायले कडे स्ट्राईक आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 बॉल 11 धावा.
12 धावा झालेले आहेत. 4 चेंडू. 4 झाले. हॅलो. बारके वाले फंबलिंग झालेले थोडेसे मध्ये. शरद वायलेसाठी अजून एक संधी आलेली आहे. पिंट्या जोशीकडून 2 षटकार मारल्यास 1000 रुपये आहेत. ना बाहीकडून बी आहेत. संधीचं सोनं करून घ्या शरद वायले. 14 धावा. गॅप बगली. 2 धावा. 2 ओव्हरी 16 धावा. आता गोलंदाजीसाठी आलेले जय वायले. स्ट्राईक वरती शरद वायले. नंदू वायले स्ट्राईक वरती. नो स्ट्राईक वरती शरद वायले. 16. 2 ओव्हरी 16 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 12 चेंडू वाचलेले आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा करतात हे पाहूया. आता भूमी विलेन संघ. नंदू वायले कडून बी खूप अपेक्षा आहेत त्यांच्या संघासाठी. तर जय वायले काय क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करतात थोडंफार. मीर 11 आणि प्रतीक 11 चे कप्तान यायचे टोच साठी. मीर 11 चे आहे. प्रतीक 11 चे या. वाईट चेंडू. पहिलाच वाईट चेंडू आहे. 17 झाले ना. निर्धाव 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत जय वायले यांनी. 18 धावा. 12 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष ठेवते पाहूया आता. वाईट. लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. डॉट चेंडू. 3 लगातार वाईट टाकले आणि निर्धाव चेंडू लास्ट एक टाकलेला आहे. एक चेंडू किती 18. एक चेंडू 19 धावा. नंदू वायले यांना पूर्णपणे बांधून ठेवले. अंपर करून खूप अपील चालू आहे त्यांची. लेग बायचं एक.
कोगलो टप्प्याचा चेंडू असं चौकारीच्या दिशेने गेलेला आहे. 2 धावा सुकृप्त करलेले आहेत. 22 3 चेंडू 22 3 बॉल 22 धावा. शरद वायलेसाठी खूप अशी आशिषबाजी बाबा माझी थोडीशी गडबड झाली चौकारसाठी. शरद वायले यांनी अजून एक चौकार मारलास भाईकडून 500 रुपये. निगत बी प्राइज आली होती. युवराज दाब्यावरून एक चौकार मारल्यावरती 500 रुपये. आता मला फोन यायला ना. 27 धावा. तो थोडीशी गलती झाली. 4 चेंडू 27 धावा. वॉट शॉट षटकार. अजून एक षटकार मारला तर भाईकडून 1000 रुपये आहेत. तेहतीस धावा झालेल्या आहेत. या ओव्हर मध्ये खूप अशा धावा आलेल्या आहेत गब्बर इलेव्हन संघाकडून. कॅचची संधी. केतन सालुंकेचे 500 रुपये गेले. कॅच साठी 500 रुपये होते तुझ्यासाठी. शरद वायले यांना जीवदान मिळालेले आहे. या चेंडूवरती खूप काय असं बक्षीस होतं. एक षटकार मारला असता तरी 1000 रुपये. चौकार मारला असता तरी 1000. केतननी कॅच घेतली असती तरी 500 रुपये भेटले असते. 34 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हर मध्ये. लास्ट शतक आहे. लास्ट षटकार मध्ये किती येतात बघूया आता धावा. प्रतीक इलेव्हन आणि मीर इलेव्हनचं टॉच होते. नकुल फुलोरे यांनी टॉच उडवायला याचे. टॉच बॉक्स मध्ये गेलेले आहेत. टॉच उडवण्याचे कोणी जिंकला. शरद वायले यांनी मारलेला उंचावरून चेंडू. षटकार. अजून एक षटकार मारला 1000 रुपये लगातार. कोणी जिंकला. प्रतीक इलेव्हननी टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग मध्ये. शरद वायले यांच्यावर खूप अशी बक्षीस आहे. प्रतीक इलेव्हनने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मीर इलेव्हनला बॅटिंग साठी आमंत्रित केले. हा चेंडू वाईट. 41 धावा झालेल्या आहेत. अजून एक षटकार मारला तर 1000 रुपये भाईकडून शरद वायले. एक धाव. 42 ना. तीन बॉल 42. 3 चेंडू 42 धावा. 2 चेंडू. ओके.
उंचवरून क्षेत्रक्षण धावत आहेत चेंडूवरती. केतन सालुंके आहे. 3-3. किती धावलं? 2च काय? 45 धावांचं. काय चप्पल नाही भेटायची. या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. या 3 बॉलात 2 षटकार मारले. विश्वास फुलोरे यांच्याकडून 1000 रुपये शरद वायल्यासाठी. शरद वायले बॅक टू द पवेलियन झाले आहेत. तर भरत फुलोरे आलेले आहेत. भरत फुलोरेसाठी इकडे खूप काय अशी चर्चा चालू आहे. शरद वायले यांचं खूप असं मोलाचं काम आहे त्यांच्या संघासाठी. त्यावेळी धावांची आतिषबाजी केलेली आहे. तेवीस धावा वैयक्तिक स्वतःच्या शरद वायले यांच्या. आता भरत फुलोरे गोलंदाजी प्रशांत सालुंके. भरत वायले बी काय आता आलेले सँडी वायले कडून बी खूप काय अपेक्षा आहेत भूमी 11 संघाच्या. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. लास्ट या ओव्हरचा लास्ट चेंडू आहे. या चेंडू मध्ये सँडी यांनी षटकार मारला तर पिपिन वायले कडून 500 रुपये. किशोर फुलोरे काहीतरी चेंजेस करतात फिल्डिंग मध्ये. लास्ट चेंडू आहे. लास्ट चेंडू मध्ये काय करते बघूया. काय नाही, पल्लू मारायचं होतं बी काय नाही. 45 धावा झालेल्या आहेत. गब्बर विलेन संघासाठी आव्हान केले. 46 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे त्यांच्या सामने. पंचेचाळीस धावा झालेले आहेत. 46 धावांचं लक्ष्य आहे. केतन केला 34 होत्या. 3 ओव्हरीन या ओव्हरीन 11 धावा आल्या. 3 ओव्हरीन 34 होत्या. या ओव्हरीन 11 आल्या. 45 धावा झाल्या. मग 46चं लक्ष तुमच्या सामने. केतन सालुंके तुझ्यासाठी ऑफर आहे. तू ओपनिंगला आला तर 500 रुपये देवेश सालुंके कडून ना राकेश वायले कडून. पैसे इकडे आहेत. पंच काहीतरी कोण करतात बघा. पाणी
गब्बर इलेव्हन संघाकडून ओपनिंग जोडलेले प्रशांत सालुंके आणि सुशांत वायले. बॉलिंग मार्फत आलेले जागृत फुलोरे. निर्धाव चेंडू पहिल्याच प्रशांत वायले यांना बीट केलाय. शेचाळीस धावांचे लक्ष्य आहे असं गब्बर इलेव्हन संघाकडे. वाईट चेंडू पंचांचा असा निर्णय. एक चेंडू एक धाव. तालुकी शुगर आमच्या भाऊजी सारखीच आहे. त्याला पण 400 झाली 500 झाली काहीच नव्हते ना. आता 400 पावणे 300 झाली माणिकच्या नवऱ्याची तर चक्कर पडला. मग धक्का येता वाचला. शुगर मध्ये पण क्वालिटी आहे ना. पारल्यावर उंचावरून असं चेंडू मारले. षटकार. क्षेत्रक्षणी उडी मारलेली. अजून एक षटकार मारला तर 1000 रुपये आहेत भाईकडून. तीन चेंडू 8 धावा. 46 धावांचे लक्ष्य आहे. फुल चेंडू. निर्धाव चेंडूचे सामर्थ्य. आपण तो मस्त या अशी लागू पुढं अजून त्याचे हात फिरवायची स्टाईल म्हणा. हात फिरवायची स्टाईल पडतं त्याची. आहे का फिल्डर? 4 धावांचं लक्ष्य. या 5 चेंडू 12 धावा. काहीतरी स्वतः गोलंदाज कॅच खाली. कॅच घेतलेली आहे जागृत फुलांनी. गोलंदाज कॅच खाली. पहिल्या शतकात 12 धावा 1 विकेट. दुसरं षटक घेऊन येते गिरीश म्हात्रे.
आता आलेले हरेश मस्कर. ती माझी आहे बाई, ती माझी आहे. ती तुझी आहे. ती चप्पल ती माझी, माझी आहे. ती माझी आहे. जगदीश वायले काहीतरी क्षेत्ररक्षक मध्ये चेंजेस करतोय. वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट. हवेत चेंडू हे बघूया, क्षेत्ररक्षक धावतात. कालू वायले 4 धावा. दोन चेंडू 17 धावा. एक चेंडू 17 धावा. यो बघ षटकार. या बॉलला आता षटकार मारला तर भाईकडून 1000 रुपये आहेत. 23 धावा झालेली जातात. 23 धावांच्या अजून पाठला करायचे गब्बर 11 ला. भूमी 11 संघ बी हा काय बलाढ्य आहे. 3 लगातार मॅच जिंकलेले आहेत, तरी त्यांना बी काही कमी समजून जमणार नाही. वाट आउट झालेले प्रशांत. आता नेक्स्ट बॅट्समॅन आलेला आहे किशोर फुलोरे. किशोर फुलोरे कडून बी आता काय अपेक्षा असतील गब्बर 11 संघाला. मागच्या मॅच मध्ये बी त्यांनी अशी धडकेबाज अशी फलंदाजी केली होती. निर्धाव चेंडू आल्या किशोर फुलोरे यांना बीट केलाय. चेंडू काय असं समजलं नाही. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. 24 धावा झालेल्या आहेत. निर्धाव चेंडू. किशोर फुलोरे यांना काही समजत नाही चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू बीट केले गिरीश म्हात्रे यांनी. 24 धावा. 2 ओव्हरी 24. 2 ओव्हर मध्ये आता 22 धावांचं लक्ष्य. 22 पाहिजे 2 ओव्हरीन. प्रत्येक षटकात 11-11चं लक्ष्य आहे.
सुशांत गायकर यांच्या हातात बॉल सोपवलेला आहे जगदीश वायले यांनी. स्ट्राईक वरती आहे आता हरीश मस्कर. हरीश यांनी बी काय मागच्या वेळी मॅच मध्ये अशी धडाकेबाज अशी फलंदाजी केली होती. आता तोच वापिस हरीश आलेला आहे. वाट क्या जागृत पुलर यांनी कॅच घेतलेले. हरीश मस्कर बॅक टू द पवेलियन. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच घरी असा बाद केलेला आहे सुशांत गायकरने. चांगला काही बॅटच्या पट्यामध्ये आला नाही चेंडू हरीशच्या. हरण्या सोन्या ग्रुप वसार यांच्याकडून हॅट्रिक साठी सुशांत वायलेला या सुशांत गायकरला 1000 रुपये आहेत. नेक्स्ट बॅट्समॅन आलेले दुर्गेश फुलोरे. दुर्गेश फुलोरे स्ट्राईक वरती. निर्धाव चेंडू. सचिन वायले, सचिन फुलोरे, राकेश वायले, जगदीश साळुंके यांच्याकडून 1500 रुपये. 2000 रुपये सुशांत गायकर साठी हॅट्रिक साठी. दुर्गेश फुलोरे साठी हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. वाईट चेंडू. किती बॉल झाला? 2 चेंडू. पंचांशी वादावाद करू नका. पंचांनी निर्णय दिलेला अंतिम राहील. दुर्गेश फुलोरे तुझ्यासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. सचिन फुलोरे, राकेश वायले, जगदीश साळुंके यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी. फंबलिंग झालेले तोर क्षेत्रक्षम मध्ये भरत फुलोरेच्या डेंगाकडून चेंडू. नऊ चेंडू 20 धावांची गरज आहे गब्बर इलेव्हन संघाला. पप्पू फुलोरे, अनिकेत फुलोरे यांच्याकडून दुर्गेश साठी 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. एक षटकार मारला तरी पंचांचा निर्णय काय येत नाही. निर्धाव चेंडू. सुशांतनी 1 विकेट घेतला तर 500 रुपये. 3 घेतले तर 1500. दोन्ही इकडून बक्षीस लागलेले गब्बर इलेव्हन संघाकडून बी न भूमी इलेव्हन संघाकडून बी. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण काय पोहोचत नाही. 2 धावा सुखरूप 2 धावा झालेल्या आहेत. 28 धावा. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज गब्बर इलेव्हन संघाला. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण आलेले आहे. अल्पेश वायलेने थ्रो केलेले.
आता झाले 28 29 धावा झालेले आहेत. एक ओव्हर 17 धावांची गरज आहे गब्बरी लेनला. आता संगनायक भूमी लेनचे काय करतात बघा, कोणाच्या हातात चेंडू देतात. तर भरत फुलोरे यांच्या हातामध्ये चेंडू दिलेले आहे. कालू आयले यांनी काहीतरी कानमंत्र केलेले आहे भरत फुलोरेला. जुनं जाणतं खिलोडे आहेत दोनों बी. अंपरकर असे अपील करतात जोरदार. पाच चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू. किशोर फुलोरेना काय समजले नाही. चेंडू खोलवर टप्प्याचा होता. प्रमोद दुधकर बघा कसे पळतात चेंडू मागे. चौकार गेलेले आहे. 3 बॉल आणि 13 धावांचे लक्ष्य. 34 धावा झालेल्या आहेत. 33 धावा झाले आहेत. 33. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 3-13. 3-13 बघूया आता कोणाचे होतात. फील्ड मध्ये चेंजिंग झालेले आहे. भरत फुलोरे उर्फ किशोर फुलोरे. किशोर फुलोरेने टोललेला चेंडू. दोन 11चं आता समीकरण झालेले आहे. आता एकांदुरा मोठा फटका अशी आवश्यकता आहे गब्बरी लेन संघाला. किशोर यांनी सँडे वायले यांनी दर्जेदार असे क्षेत्ररक्षण केलेले. संघासाठी आपल्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. दुर्गेश वाईल. दुर्गेश यांनी असा खालवरून टोललेला चेंडू 4 चौकारांसाठी पाठवलेला. किती रन हरलं? 9 पोझिशन होतं ना. 10 पोझिशन होतं 9 मध्ये. 5 धावामध्ये गब्बर इलेव्हन संघ हरलेला आहे. किशोर फुलोरेनी थोडस बॅटिंग केली नाही म्हणून थोडस. सोनू बांगर तुम्ही या इकडे पटापट.